प्रेमळ आणि दयाळू बाबा, आज परत एकदा आमच्या चर्चला ही संधी दिलेली आहेस आणि या सप्टेंबर महिन्याच्या 4थ्या रविवारी शबातवारी तुझ्या नामाला स्तुती गायन करण्यास, प्रशंसा करण्यास, तुला भजण्यास आणि तुझी कृपा आमच्यावर किती आहे याची सुवार्ता सांगण्यास तू आम्हाला ही वेळ दिली, त्याबद्दल आम्ही तुझं आभार मानतो बाबा. केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, मनापासून आभार मानतो. अगदी अंतःकरणाच्या कप्प्यापासून तुला आम्ही भजतो बाबा. इतके दिवस तू आम्हाला सांभाळलेला आहेस. आमच्यावर तुझी दया केलेली आहेस. आमची पाप तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांची क्षमा केलेली आहेस. आम्ही जेव्हा पापी होतो तेव्हा त्या योग्य वेळेस तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं आणि ह्या जगामध्ये येऊन त्याने पश्चातापाचा संदेश दिला. पश्चातापाचा बाप्तिस्मा करण्यास त्याने ह्या जगाला सांगितलं. प्राणाची आहुती दिली. त्यातून तो आम्हाला आणि प्रत्येक मानवाला पापाच्या अंधकारमय जगातून प्रकाशाच्या या प्रकाशमय जगात आणलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. चिखलात जसं रुतत माणूस दलदलीत पडतो तसं आम्ही पापाच्या दलदलीत पडलेलो होतो. आमचा कोणी सहाय्य करता नव्हता, मदतनीस नव्हता, पण त्या दलदलीतून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अलगद हाताने आम्हाला बाहेर काढलं, आम्हाला कुरवाळलं. आम्ही पापी असताना त्याने आम्हाला कडेवर घेतलं, आम्हाला चुचकारलं, आम्हाला गोंजारलं आणि इतकी प्रीती केली, ती अशी अजोड प्रीती ह्या जगामध्ये आजपर्यंत कोणीच केलेली नाही. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आणि ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायणचाळ, परभणी, पास्टर मदन मोहन भक्तुल आणि या चर्चचे अनेक जण जे अत्यंत टॅलेंटेड आहेत, तुझ्या देणगीने हे चर्च व्यापून गेलेलं आहे. लहान मोठे, सांत थोर ह्यांनी आपली सेवा, कोणी गाण्याद्वारे, कोणी वचन वाचण्याद्वारे, कोणी आपली साक्ष देण्याद्वारे आणि इतर मार्गांनी तुझ्या चरणी अर्पण केली आहे. आशीर्वादाचे ते धनी झालेले आहे, स्वर्गाचे ते वारसदार झालेले आहे. आणि ह्या सर्व तुझ्या कृपेबद्दल आणि ह्या संधीचा ह्या आमच्या आयुष्यामध्ये स्वीकार केल्याबद्दल आम्ही तुझ्या नामात प्रत्येकाचे आभार मानतो. आपलं जीवन त्यांनी प्रकाशमय केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बाबा. गौरव आणि महिमेस पात्र असणारा प्रभू येशू ख्रिस्त,
याचे जिवंत, प्रेमळ, दयाळू, कनवाळू, महनीय नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आणि ह्या वेळेस आम्ही या संधीबद्दल देवाचे आभार मानतो. एक महान संधी त्याने दिली. आज जगामध्ये कित्येकांना ही संधी मिळालेली नाही, तळमळत आहेत. पण आम्ही त्यांना ही संधी मिळावी अशी नम्र प्रार्थना तुझ्याकडे सादर करतो बाबा. आणि सर्व जगातून तुझं वचन जावं अशी मनापासून प्रार्थना करतो. तू केलेल्या प्रत्येक मदतीबद्दल, या आजारापासून आम्हाला वाचवल्याबद्दल, आणि पुढेही तू वाचवणारा डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य, देवांचा देव आणि प्रभूंचा प्रभू आहे, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. आणि ह्या वेळेस एक शास्त्र भाग वाचतो आम्ही आणि आजच्या संदेशाला सुरुवात करत असताना लोकांना मदतीची गरज आहे आणि लोकांना येशूच्या, जीससच्या मदतीची गरज आहे हे जाणून घेण्यास आम्ही 3 वचनं वाचत आहोत. मार्काचं शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय 40, 41 आणि 42. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याचकडे आला व त्याच पुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात. तेव्हा त्याला त्याची करुणा आली आणि त्याने हात लांबवून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ तत्काळ जाऊन तो शुद्ध झाला. आपण विनंती करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त ची विनंती आहे, कळकळीची विनंती, अत्यंत तळमळीची विनंती, आग्रहाची विनंती लगेच मान्य करतो. इथे शब्द आहे तात्काळ, आणि क्षणाचाही विलंब न लावता तो तात्काळ त्याने त्या कुष्ठरोग्याला बरं केलेला आहे. तो कुष्ठरोगी पूर्णपणे अगदी बरा झालेला आहे. आणि येथे आपण पाहतो की लोकांना मदतीची गरज आहे आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो ह्या जगात जेव्हा परमपित्याने त्याला पाठवलं तेव्हा त्याचं काम एकच होतं की लोकांना मदत करावी, पापापासून त्याची सुटका करावी, पापक्षमा त्यांना द्यावी आणि त्यांचे आजार बरे करावे, त्यांना संकटातून मुक्त करावं, त्यांचं जीवन हे आनंदित करावं आणि त्यांना देवाचं वचन सांगावं. आणि इथे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला त्याने एकच गोष्ट ह्या जगाला सांगितली, आणि ती कोणती गोष्ट आहे आपण पुन्हा एकदा एका वचनातून पाहूया की तो ह्या जगामध्ये कशासाठी आला. आणि योहानाचं शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचत आहोत. संदर्भातलं हे वचन आहे योहानाचं शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय
आणि 10वं वचन आपण वाचत आहोत. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी देवाचा एकुलता एक पुत्र आहे. मी आलो आहे तो मला, तुम्हाला, ह्या जगाला, जे त्याच्या जवळ येतात, आपल्या जीवनाची शरणागती, पापांची शरणागती पत्करतात. आणि हो प्रभू, तू आम्हाला पापापासून मुक्त कर, हे जेव्हा आपण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो आणि जेव्हा आपण हे बोलतो तेव्हा तो म्हणतो की जीवन प्राप्ती व्हावी, प्रत्येक शरणागताला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती देण्यास विपुलपणे व्हावी, ती विपुलपणे व्हावी म्हणून ह्या जगात आलेलो आहे मी. आणि त्याचा जो उद्देश आहे तो हाच आहे की विपुलपणे तुम्हाला आणि मला आणि ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ती मदत देण्यास तो ह्या जगामध्ये आलेला आहे. आणि आपण पाहतो की लोकांना सगळीकडे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची गरज आहे. मला ती गरज आहे, माझ्या कुटुंबाला ती गरज आहे आणि तुम्हाला ती गरज आहे, तुमच्या कुटुंबाला ती गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची ती गरज आहे. आणि एक पुष्कळ महिन्यापूर्वी एक प्रचारक एका सभेमध्ये बोलत होते. त्या सभेमध्ये पाळक वर्ग होता आणि धार्मिक नेते पण होते. आणि त्यावेळेस काय झालं की त्या सभेच्या शेवटी एक पाळक साहेब तिथे आले आणि म्हणाले की माझ्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, त्याच्या मदतीची गरज आहे. आज 4 विचारांनी आपण आजच्या संदेशाची सजावट करत आहोत. आणि पहिला जो विचार आहे तो आहे की काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची गरज असते, पण ते त्यांना माहीत होत नाही की मी कशा प्रकारे, त्यांना माहीतच होत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची मला गरज आहे. आणि पण एक पाहतो, एक उदाहरण, आपण जिवंत उदाहरण आपण पाहणार आहोत की जे देवाचे सेवक आणि त्यांचा जावई आणि त्यांची मुलगी म्हणाली की तिचा जो पती आहे त्याला कॅन्सर झाला होता आणि तिला समजलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची माझ्या नवऱ्याला गरज आहे. आणि एक मंडळीचे पुढारी होते आणि एक पाळक साहेब होते. ते दोघं एका इमारतीमध्ये गेले. त्या इमारतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची तुम्हाला गरज आहे तुम्ही ती सांगावी आणि ती त्यांनी द्यावी. आणि ही गरज त्यांनी म्हटलं की आमच्या जीवनामध्ये तर सगळं आहे, पण पण काहीतरी आमच्या जीवनात उणीव आहे
असं आम्हाला वाटतं. आणि त्या सल्लागारांनी त्यांना म्हटलं की तुमच्याकडं तर सगळं आहे, संपत्ती आहे, घर आहे, लेकरं बाळ आहेत, उत्तम असं तुमचं वैवाहिक जीवन आहे, पण तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. आणि त्यांना ते पटलं आणि तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करायला त्यांना जेव्हा औत्सुक्य वाटलं आणि त्यांना दिसलं की आमच्याकडं सगळं होतं, पण आमच्या जीवनामध्ये, आमच्या दररोजच्या कार्यक्रमामध्ये, दिनचर्येमध्ये प्रभू येशू ख्रिस्त नव्हता. आमच्या जीवनामध्ये बायबलचं वाचन नव्हतं. आणि म्हणून आम्हाला ती उणीव भासत होती. आणि आता आपण एक जिवंत उदाहरण पाहूया शाऊलाचं. आणि तो अत्यंत धार्मिक होता. आपल्या राजकीय जीवनात तो अत्यंत प्रभावी होता, खूप शिकलेला होता आणि त्याच्या जीवनात कमतरता अशी काही नव्हती. पण तरीही तो तार्शीसच्या मार्गावर असताना त्याला प्रभूच्या दासींचा छळ करण्यास तो निघालेला होता. सगळं काही असताना त्या तार्शीसच्या मार्गावर तो आपल्या सहकाऱ्यांसह जात असताना त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. आणि तेव्हा त्याला समजलं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये नाही आणि ती माझ्या जीवनाची खूप मोठी उणीव आहे. त्यानंतर तो शाऊलाचा पाऊल झाला. एक जगिकदृष्ट्या भरभराटीचं जीवन त्याने सोडलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी तो लागला. उत्कृष्ट असा प्रेषित म्हणून त्याचा बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख होतो. आणि त्याने 13 मंडळातून जाऊन प्रत्येक मंडळीतून देवाची सेवा केली. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगितलं. लोकांना पापाच्या खाईतून तारणाच्या मार्गावर त्याने आणलं. आणि ही त्याची सेवा आज पण कित्येकांचं जीवन प्रकाशामध्ये मार्गस्थ करत आहे. आणि पहिला विचार आपण पाहिला की काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची गरज असते, पण त्यांना ते माहीत होत नाही की मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची गरज आहे. दुसऱ्या विचाराकडे आपण मार्गक्रमण करत असताना आपण पाहतो की बऱ्याच लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची गरज असते, पण त्यांना फक्त अंशतः त्याची जाणीव होते, पूर्ण जाणीव होत नाही, अंशतः त्याची जाणीव होते. आणि असंच एक उदाहरण आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा आपण योहानाचं शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि निकोदेमसाचं उदाहरण आपण पाहत आहोत. हाही अत्यंत शिकलेला यहुदी लोकांचा तो धर्मगुरू, उच्च पदावर असताना आणि तो यहुद्यांचा नेता असताना त्याला आपल्या जीवनात एक मोठी उणीव आहे
असं त्याला भासलं. अंशतः त्याला वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये कोणती उणीव आहे. आणि त्यावेळेस एके रात्री तो लपतछपत प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला. गेल्यानंतर त्याने तिथे त्याला म्हटलं, हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या जीवनात सगळं काही आहे, मला काहीही माझ्या जीवनामध्ये काहीही कमतरता नाही, पण आता मी तुझ्याकडे आलेलो आहे. माझ्या आत्म्याने मला तुझ्याकडे आणलेला आहे. मला माझा तो आत्मा सांगत आहे की तुला सगळं आहे, पण तुझ्यामध्ये एक उणीव आहे. आणि मला माहित आहे की मी खूप वृद्ध आहे, तू तर एक अत्यंत तरुण अशी व्यक्ती आहे. देवा आणि तू जे काही करतो, जे लोकांना सांगतो, जे शब्द तुझ्या तोंडामध्ये आहेत, तुझ्या जिभेवर येतात, लोकांचे आजार तू बरे करतोस, लोकांना उत्तम असं शिक्षण देतोस. तुझी आर्थिक परिस्थिती गालिलामध्ये तू आहे, पण तुझी आर्थिक परिस्थिती तशी चांगली नाही, पण देवाच्या आशीर्वादामुळे हे करतोस हे मला आता समजलेलं आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि हे त्याने कबूल केलं. आणि तो म्हणाला की माझ्यामध्ये एक युद्ध सुरू आहे, कित्येक दिवसापासून ते सुद्धा युद्ध सुरू आहे. आणि माझं मन मला खात आहे. माझ्या मनामध्ये अत्यंत मोठ्या वेदना होत आहेत. माझं जे चित्त आहे ते अशांत झालेलं आहे. आणि म्हणूनच माझ्या आत्म्याने तुझ्याकडे मला खेचून आणलेला आहे. ती उणीव भरून काढण्यासाठी मला इथे आणलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या पापांची तू क्षमा कर. तूच एक असा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे, जो माझ्यासारख्या सर्व गोष्टींनी संपन्न असणारा, पण एका गोष्टीमध्ये पूर्ण माझी उणीव असताना मला तू त्या उणीवेपासून दूर करणारा एक माणूस आहे. आणि असे कित्येक लोक आहेत की निकोदेमाचा सारखे, की ज्यांना सर्व काही कळतं, अंशतः त्यांना कळतं की मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. असे लोक तुमच्या कुटुंबात आहेत, असे लोक तुमच्या शाळेमध्ये आहेत, असे लोक तुम्ही जिथे काम करता तेथे आहेत, आणि असे लोक तुमच्या मंडळीमध्ये आहेत, असे लोक तुमच्या चर्चमध्ये आहेत, असे लोक तुमच्या सभोवताली आहेत. आणि तैवान हा जो देश आहे, त्या देशाचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. आणि त्या देशामध्ये एक डॉक्टर होते. आणि ते डॉक्टर जेव्हा रविवारचा संदेश ऐकल्यानंतर ते पाळक साहेबांकडे गेले आणि म्हणाले की माझा व्यवसाय खूप पैसा देणारा आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, पण आज मला कळालं की माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही. माझ्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र बायबलचं वाचन नाही. आणि आज मला कळालं की माझ्या जीवनामधील ती फार मोठी उणीव आहे आणि ती मला बेचैन करत आहे. आणि इथे आणखी आपण पाहतो की कित्येक लोकांना पुन्हा एकदा अंशतः हे जाणवतं, पण
त्यांना समजत नाही की मी काय करू हे त्यांना समजत नाही. आणि ते एकेकाळी देवाच्या जवळ होते, पण हळूहळू ते देवापासून दूर गेलेले आहेत. एक देवाची व्यक्ती होती आणि त्यांनी आपल्या रेडिओच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की एकेकाळी माझे सूर प्रभू येशू ख्रिस्ताची मिळत होते, प्रभू येशू ख्रिस्ताचा मी दास होतो, पण हळूहळू त्या मार्गापासून मी भटकत गेलो, मी भरकटलो आणि आज मी त्याच्या पासून दूर गेलेलो आहे. आणि अशांना जे अंशतः त्यांना कळतं, पण तरीही ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येत नाही. त्यांना जवळ घ्यायला, त्यांना आपल्या छातीशी लावायला, त्यांना कवटाळायला, त्यांच्यावर प्रीती करायला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. आणि पहिला विचार आपण पुन्हा एकदा जाऊया मागे, पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, पण त्यांना ते समजत नाही. दुसऱ्या विचारामध्ये आपण पाहिलं, निकोदेमसाचं उदाहरण पाहिलं, तैवानच्या डॉक्टराचं उदाहरण पाहिलं आणि एका व्यक्तीचं उदाहरण पाहिलं. आणि त्यामध्ये त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे हे समजतं, पण ते अंशतः समजतं आणि म्हणून ते थोडे भरकटल्यासारखे होतात. तिसरा जो विचार आहे तो आहे की कित्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीची, सहाय्याची गरज आहे हे त्यांना समजतं, पण त्यांना अपेक्षा नसते की ही मदत कुठून येणार आहे. अपेक्षाच नसते त्यांना, म्हणजे आशा नसते की ही मदत कुठून येणार आहे. आणि 2 उदाहरणं आपण पवित्र शास्त्रातून पाहूया. आणि जक्कयाचं उदाहरण, जो एक फार मोठा जकातदार होता, अत्यंत श्रीमंत, त्याने भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून तो अत्यंत श्रीमंत झालेला होता, धनवान झालेला होता. पैसा तर खूप होता, पण लोकांची नजर तो मिळवू शकत नव्हता, कारण लोक त्याला खालच्या नजरेने पाहत असत, त्याचा अपमान करत असत, त्याला मानपान देत नसत. आणि म्हणून त्याने प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गावामध्ये येणार होते आणि त्याने ठरवलं की आज मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाणार, त्याचं दर्शन घेणार. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तो उमराच्या झाडावर चढलेला आहे हे पाहिलं आणि त्याला खाली बोलावलं. त्याला आशा नव्हती, अपेक्षा नव्हती. जो जगाचा तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो मला बोलावेल. मी एका संपत्तीच्या उंच झाडावर चढलेलं माझं जीवन होतं, आयुष्य ते होतं, पण त्याने माझा गर्व, संपत्तीचा जो गर्विष्ठपणा आहे तो खाली आणलेला आहे. असे कित्येक लोक वेगवेगळ्या मार्गाने आपल्या भ्रष्ट जीवनात जगत आहेत. आणि दुसरं उदाहरण आपण पाहूया की शम्रोनी स्त्रीचं उदाहरण, योहानात जक्कयाचं उदाहरण, लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि पहिली 10 वचनं त्यामध्ये त्याचं चरित्र आहे. आणि नंतर शम्रोनी स्त्रीचं उदाहरण आपण पाहतो योहानाचं शुभवर्तमान 4था अध्याय. आणि तिथे तिलाही समजत नव्हतं की मला तर गरज आहे, पण कोणत्या प्रकारे ती माझी गरज भागवल्या जाईल, अपेक्षाच नव्हती तिला. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तहान लागली,
ते तर एक निमित्त होतं की तहान लागलेली आहे, पण त्यांना ह्या शम्रोनी स्त्रीचं जीवन ते अत्यंत पापिष्ट होतं. ते पापामध्ये ती बुडालेली होती आणि लोक तिला चांगल्या नजरेने पाहत नसत. अशा स्त्रीला त्यांनी मागितलं आणि ते तिला शम्रोनी स्त्री म्हणजे शम्रोनी जे लोक असतात ते खालच्या जातीचे असतात आणि हे जे यहुदी लोक असतात ते लोक अत्यंत उच्च जातीचे असतात. पण येथे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवलेलं आहे पूर्ण जगाला की माझ्याकडं कोणी उच्च नाही, उच्च जात नाही, कोणती नीच जात नाही, प्रत्येकासाठी मी आलेलो आहे. आणि हे दाखवण्यासाठी तिला पाणी मागवलं, पाणी मागितलं आणि तिला ते अपेक्षाच नव्हती, कारण तिने प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ऐकलं होतं आणि हा तर उच्च जातीचा हा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आणि तो मला पाणी मागत आहे. दिंगमूढ झाली, आश्चर्यचकित झाली. आणि येथे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न केला की तुझा विवाह झालेला आहे का? ती खोटं बोलली आणि तिचा विवाह झालेला होता, पण ती खोटं बोलली. पहिला विवाह झाला आणि त्यावेळेस लोकांना वाटलं की हा किती चांगला विवाह आहे. लोक बोलत होते की किती चांगली जोडी आहे, पण तो विवाह मोडला. दुसरा विवाह झाला, तोही मोडला. तिसरा विवाह झाला, तोही मोडकळीस आला आणि चौथा विवाह झाला, तिथेही तीच अवस्था झाली. पाचवा विवाह झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं की तुझे 5 विवाह झालेले आहेत. आणि तिला रागावलं नाही, तिला दटावलं नाही, तिची निर्भत्सना केली नाही, तिची कुचेष्टा केली नाही, पण तिला दाखवलं की मी तुझ्यासाठी ह्या जगामध्ये आलेला आहे. मग तुला गरज माझी आहे आणि अशा स्त्री पुरुषांसाठी मी ह्या जगामध्ये आलेलो आहे. आणि तिला जेव्हा कळालं